ते परमपूर नावाचं गाव होतं. त्या गावात महेश आणि सुशीला नावाचे नवरा बायको राहायचे. त्यांना एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव माया. ती 5 वर्षांची होती. त्या मुलीला खूप लाडाने खूपच मस्त वाढवत होते. ती मुलगी पण खूप चांगली असते. एक दिवस माया आपल्या वडिलांशी असं बोलते, पप्पा, मला पिक्चर बघायला जायचं आहे. मला दाखवायला घेऊन चला ना. ठीक आहे बेटा, आज संध्याकाळी जाऊ. त्यावर माया खूप जास्त खुश होते आणि दोघं पिक्चरला जायला तयार होतात. काय सुशीला, तू तयार नाही झाली? पिक्चरला जायचं सांगितलेलं ना? अहो, का हा फालतूचा खर्च? तिकडून शहरात जावं लागेल. शहरातून यायला जायला खूपच खर्च होईल आणि पिक्चरच्या तिकिटामध्ये पण खूप जातील. मध्ये खायला हे ते खूप पैसे जातील. हे सगळं का? असं पण माझं मन नाहीये. तुम्ही लोक जाऊन या आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. नीट लक्ष देऊन जा. असं बोलते आई आणि ते ठीक आहे बोलून तिकडून चालले जातात. ते निघाल्यावर काही वेळानंतरच खूप जोराचं वारं सुरू होतं. जोरदार पाऊस होत असतो. मायाची एक छोटी झोपडी असल्या कारणाने एकसाथच सगळं घर खाली पडून जातं. आज सुशीला मरून जाते. खूप वेळापर्यंत असा पाऊस होत असतो आणि त्यानंतर थांबून जातो. आणि इकडे बापलेक दोघं पण पिक्चर बघून परत घराकडे जाता. बाहेर पाऊस होत असतो हे त्यांना समजून जातं. त्या पाण्यातून जाऊन आपल्या घरी पोहोचतात. घरी येऊन बघितल्यावर सुशीला मेलेली असते. ते दोघं खूप जास्ती रडता. महेश त्यानंतर आपल्या सगळ्या नातेवाईकांना बातमी सांगतो. सगळे लोक तिकडे येतात. नंतरची सगळी अंतिम विधी ते करतात. काही दिवसांपर्यंत ते बापलेक तिकडेच राहत असतात. त्यानंतर महेश त्या मुलीला घेऊन दुसऱ्या गावात जाऊन आपलं आयुष्य जगतो. अचानक तो प्रमिला नावाच्या मुलीशी लग्न करतो. त्यानंतर त्यांना काव्या नावाची मुलगी होते. ते सगळे खूप आनंदात राहत असता. पण काव्याला माया बिलकुल आवडायची नाही. तिच्या आईचं दोघींना सारखं बघणं तिला बिलकुल आवडायचं नाही. एक दिवस आई मायाला जेवण भरवत असते. ते बघून काव्या लगेच तिकडे येते आणि अन्नाला लांब फेकते. आई, तिच्या जवळ 2 हात आहे ना? जेवू नाही शकत? तू तिच्या तोंडात टाकण्याची काय गरज? बेटा, आज ना माझी तब्येत खराब होती. तुझ्या ताईने भाजी चिरताना बोट कापून घेतला म्हणून मी भरवते आहे. हातापायाला लागलं तर मला काय? तुझं असं करणं मला बिलकुल आवडत नाही. तू फक्त माझी आई आहे, तिची नाही. ही गोष्ट ऐकून आईला खूप राग येतो. तुझं तोंड खूप चालतं, असं बोलून तिला मारते. लगेच चिडून असं बोलते काव्या, माझ्यापेक्षा तुला ती जास्त आवडते ना, म्हणून मला मारलं. असं तिकडून जाताना ताईला असं बोलते, माझ्या आईच्या हातून मार दिला, तुला सांगतेच थांब. असं तिकडून रडत रागात चालली जाते. तर तिला बघणाऱ्या मायाला थोडं वाईट वाटतं. त्या रात्री काव्या जेवण जेवून कोणाशीही न बोलता दरवाजा बंद करून एका खोलीत बसलेली राहते. घरातल्यांनी किती पण दरवाजा ठोकला तरी दरवाजा न उघडता तशीच राहते. ते सगळे खूप घाबरून जातात. बेटा, दरवाजा उघड. मी नाही उघडणार. आई आणि तुम्हाला मायाच आवडते. मी तर आवडतच नाही. तुम्ही तिच्यासोबत राहा. मी इकडेच फाशी घेऊन मरून जाईल किंवा चाकू खुपसून स्वतःला मारून घेईल, ओरडते काव्या. ते ऐकून आई वडील घाबरून जाता. बेटा काव्या, असं नको करू. आतापासून तू जे सांगशील तेच करू. माझी चांगली मुलगी आहे ना. दरवाजा उघड. दरवाजा उघडण्यासाठी अट आहे. जर अट मान्य केली तरच उघडेल. आणि त्या गोष्टीवर दोघं आई वडील काय आहे ते सांगायला सांगतात. आजपासून मी जे सांगेल ते ऐकावं लागेल. कोणत्या पण गोष्टीला नकार नाही द्यायचा. मी मायासोबत कशी पण वागले तरी मला काहीच नाही बोलायचं. जर या 2 अटी मान्य असते मी बाहेर येईल, नाहीतर इकडेच मरून जाईल. त्यावर त्या दोघांना काय करायचं ते कळतच नाही. असे ते एकदम आश्चर्यचकित होता. ठीक आहे छोटी, आई वडील तुझं म्हणणं ऐकतील. ठीक आहे, माझ्याशी कसं पण वाग. ही गोष्ट त्यांना सांगायला सांग. तुला सांगायला लावलं का? त्यावर आई वडील दोघं हो बोलता आणि काव्या बाहेर येते. त्या दिवशी आई वडील दोघं पण काव्यासोबत जास्त वेळ घालवतात. ते बघून माया खूप उदास होते. असे दिवस चालले जाता. काव्याला तिच्या घरात खूप जास्ती लाड होतात. असे दिवस चालले जातात.
एक दिवस माया खूप आनंदात आपल्या आईजवळ येते. मी वर्गात पहिला नंबर आणला आहे, हे घे प्रमाणपत्र, असं प्रमाणपत्र देते. ते बघून खूप जास्ती आनंदी होते आई. चांगलं शिक बेटा, असं बोलते आई. आणि तेवढ्यात तिकडे काव्या येते. हे बघ आई, माझं प्रमाणपत्र, मी वर्गात दुसरे आले. आई त्यावर असं बोलते. ताईने पहिला नंबर आणला आहे, तुला पण यावेळेस पहिला यावं लागेल, ठीक आहे ना, असं बोलते. त्यावर ती मायाचं प्रमाणपत्र फाडून देते. आई, तू नेहमी असं माझी तुलना तिच्याशी का करते? आजपासून ती शाळेत नाही जाणार. जर ती शाळेत गेली तर मी शाळा सोडेल, असं बोलते काव्या. त्यावर आईला काय बोलायचं ते समजत नाही. अशीच उभी राहते. त्या गोष्टीवर 2 दिवसांपर्यंत मोठं भांडण होत असतं त्या घरात. आई वडिलांकडे काही उपाय नाही राहत. मायाची शाळा बंद करतात. ते बघून काव्याला खूप आनंद होतो आणि दररोज सगळं काम मायाच्या हातून करून घ्यायची. काव्या तिचे कपडे इस्त्री करायला, तिचे बूट साफ करायला सांगते. माया ठीक आहे बोलून तिचे सगळे कपडे इस्त्री करून तिचे बूट साफ करून देते. असं माया घरात खूप काम करते. तिच्याशी खूप गर्वाने बोलून आणि कधी कधी मारायची पण काव्या. हे सगळं तिच्या आईवडिलांना बिलकुल आवडायचं नाही. एक दिवस ते नवरा बायको दोघं बोलत राहतात. प्रमिला सावत्र आईसारखी नाही तर सख्या आईसारखी मायाला बघते, त्यावर आनंद आहे. पण माझी दुसरी मुलगी अशी का वागते आहे समजत नाही. मला खूप वाईट वाटतं आहे. माझी पण तीच अडचण आहे. सावत्र आईची तर अडचण नाही, पण सावत्र बहिणीपासून मायाला खूप त्रास होतो आहे. मला पण आवडत नाही. असं दोघं उदास होत राहता आणि ते दोघं खूप विचार करून काही दिवसांपर्यंत कुठे लांब जाऊ असा विचार करतात. घरी त्या दोघीच असतील ना, तेव्हा त्या दोघे नक्कीच सोबत होतील असा विचार करता. एक दिवस रात्रीच्या वेळी त्या झोपलेल्या असताना नवरा बायको दोघं आपल्या घरातून निघून जाता. ती रात्र चालली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या आईवडिलांना दोघी शोधत राहता, पण ते कुठेच दिसत नाही. आईवडील कुठे चालले गेले ह्या गोष्टीवर खूप नाराज होतात. त्या दोघी त्या घरात आजूबाजूला आपलं तोंड करून घेतात. प्रत्येक गोष्टीवर भांडत असते काव्या मायाशी. त्या घरात सगळं काम करत असते माया. असेच दिवस चालले जातात. पण आईवडील दोघं घरी नाही येत, कारण ते दोघं ॲक्सिडेंटमुळे मरून जातात. ही गोष्ट त्या दोघी मुलींना माहीत नसते. असे दिवस चालले जातात. घर चालवणं खूप अवघड होऊन जातं. काव्याला शिकायचं मन होतं, तरी पण घराची परिस्थिती चांगली नसल्याने घरीच राहते. तेव्हा माया काव्याशी असं बोलते. काव्या, तुला शिकायला आवडतं ना? तुझ्या शिक्षणाला थांबवू नको. मी मेहनत करून तुला खूप शिकवेल, असं बोलते. पण काव्य ऐकत नाही. तिच्यावरती नाराज असते. असे दिवस चालले जाता. माया जे प्रेम दाखवते ते काव्याला हळूहळू आवडायला लागतं. आई नसल्याची जाणीव तिला होते आणि त्याच वेळी त्या दोघांमध्ये प्रेम वाढतं आणि माया मेहनतीने काम करत काव्याला शिकवते. काव्या चांगलं शिकून रविवारच्या दिवशी किंवा वेळ असल्यावर घरातले कामं करून ताईला घरकामात मदत करत राहायची आणि त्या दोघी खूप प्रेमाने सोबत मिळून राहतात. आईवडील कधी परत येतील याची वाट बघत